134च्या वरती कॅन्डल गेली तर आणि आपला स्टॉप लॉस हाच राहणार आहे 127 134च्या वरती निघाल्यानंतर. ओके, तर वेट करूया बॉल आपला ऑन होते की ऑफ होते त्याचा. ओके, एकदम छोटा स्टॉप लॉस असणार आहे आपला. स्टॉप लॉस असणार 126चा, बघूया काय होते. आणि 134च्या वरती गेल्यानंतर आपली एंट्री होणार आहे. ओके, आणि आपलं जे टार्गेट असणार आहे ते पहिले 155चं टार्गेट असणार आहे. फक्त 134च्या वर गेल्यानंतरच ऑन करायचा, अदरवाईज ऑन नाही करायचा. त्याच्या खाली जर आला परत 125च्या खाली जर आला आता तर त्या कॅन्डलला आपली एंट्री होणार नाही. तर वेट करूया काय होते बघूया. ओके, 134च्या वर गेल्यानंतर आपल्याला तो ऑन करायचा. निघतोय जातोय लगेच, ट्रिगर सगळ्यांनी ऑन करून ठेवा. गेल्यानंतरच घ्यायचे, अर्ली एंट्री कोणाचीच नको. लेट एंट्री पडली तरी चालते, फक्त अर्ली एंट्री कोणाचीच नको. यस, वेट करा. वेट केल्यानंतर यस 134च्या वरती गेल्यानंतरच घ्यायचे. यस 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 यस, थांबा अजून पण ऑन नका करू, मी सांगतो कधी ऑन करायचं. ठीक आहे ठीक आहे, करा ऑन, सगळ्यांनी ऑन करा. यस, ऑन करा. तुमचा जो स्टॉप लॉस असेल तो तुमचा स्टॉप लॉस असेल 126चा. पहिला जो स्टॉप लॉस आहे तो 126चा, पहिला टार्गेट जे 156चा असेल. ओके, यस सर्वांनी ऑन केलेलं आहे तो. हां यस, सगळ्यांनी ऑन करायचं आहे. यस, 136 रनिंग चालू आहे. ओके, यस, तुमचा जो स्टॉप लॉस असणार आहे तो तुमचा 126 असणार आहे स्टॉप लॉस. ओके, आणि तुमची एंट्री जी 134 असणार आहे. जेव्हा वरती जाईल कॅन्डल ह्याच्या पण 140च्या वरती सस्टेन होईल तेव्हा तुमचा स्टॉप लॉस आहे तो परत वरती घ्यायचा आहे. ओके, तर वेट करा. यस, नाही 140च्या वरती गेल्यानंतरच आपला जो स्टॉप लॉस आहे तो वरती येणार आहे. आपली एंट्री 134ची आहे, तोपर्यंत आपला स्टॉप लॉस हाच राहील 126चा. ओके, 140च्या वरती सस्टेन झाल्यानंतरच आपला स्टॉप लॉस जो आहे तो 134 येणार आहे ऑन कॉस्ट. सगळ्यांनी लक्ष द्यायचं. गेलेले 140च्या वरती तर आपला जो सगळ्यांचा स्टॉप लॉस आहे तो 134ला म्हणजे ऑन कॉस्ट येणार आहे. आणि जे पहिलं टार्गेट होतं ते 155चं ॲज इट इज राहणार आहे. ओके, 134 स्टॉप लॉस असणार आहे तुमचा ऑन कॉस्ट, म्हणजे ते एंट्री घेतलेली तिथे तुमचा एक असणार आहे.
134 ते 146 पर्यंत गेलेले. तर आपण ट्रेल करूया. आपल्याला म्हणजे नाही हिट करायचं. आपल्याला आपलं जे टार्गेट आहे ते 156 आहे. 156 पर्यंत ठेवायचं आहे. 156 च्या वरती गेलं तर 160 पर्यंत ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण वेट करूया. बघूया 134 चा टार्गेट होते की हिट होते ते. जरी तुमचा एसएल हिट झाला तरी ऑन कॉस्ट एसएल हिट होणार आहे. काही प्रॉब्लेम नाही. 150 पर्यंत गेलेलं 134 ते 150 पर्यंत गेलेलं आहे. ओके येस 16 पॉईंट पर्यंत गेलेला 16 पॉईंट पर्यंत गेलेला आहे. ठीक आहे. तरी पण आपण आता ही कॅन्डल डन झाल्यानंतर आपला जो स्टॉप लॉस आहे तो फक्त 3 पॉईंट वरती लावणार आहे. बघूया आता काय होते पुढे का हे म्हणजे हे करते 137 ही कॅन्डल स्टॉप झाल्यानंतर आपण जो आपला स्टॉप लॉस आहे 137 ला लावणार आहे. मग बघूया काय करते 137 ला स्टॉप लॉस उडवते की घेऊन जाते वर. येस आपला जो स्टॉप लॉस आहे तो 137 ला सगळ्यांनी ट्रेल करा. 137 ला ट्रेल करत आहे. येस तुमचा जो ट्रेलिंग एसएल आहे तो आता मी ग्रो करतोय. तो जो ट्रेलिंग एसएल आहे तुमचा तो सॉरी तुमचा जो ट्रेलिंग एसएल आहे येस तुमचा जो ट्रेलिंग एसएल आहे तो मी घेऊन येतोय 140 वरती. ओके येस 140 वरती घेऊन येतोय तुमचा ट्रेलिंग एसएल. पहिला टार्गेट जे आहे ते 155 आहे आणि त्याच्यानंतरचं जे टार्गेट आहे ते 160 आहे. मी तुम्हाला ट्रेनिंग शिकवतो कसं करायचं काय करायचं म्हणजे आतापर्यंत करतोयच. आपल्या पॉईंट पासून 34 ते 6 पॉईंट फक्त आपण आपले जरी आपण वरती हिट झाला तरी 6 पॉईंट भेटले. ज्यांना कोणाला रिस्क घ्यायची नाही त्यांनी 150 151 चालू आहे त्या ठिकाणी हिट केलं तरी पण चालेल काही प्रॉब्लेम नाही. ज्यांना कोणाला स्टे करायचं आहे माझ्यासोबत त्यांनी पहिले जे टार्गेट आहे आपलं 155 आहे तर 155 च्या टार्गेट पर्यंत तुम्ही 155 च्या टार्गेट पर्यंत तुम्ही वेट करू शकता. ओके आणि 155 नंतर ॲग्रेसिव्हली ब्रेक केल्यानंतर काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो. 155 ब्रेक केल्यानंतर 151 ब्रेक केल्यानंतर तुमचं झालेले टार्गेट जे पहिले आलेले तुम्ही स्टॉप लॉस काय करायचं ह्या इथपर्यंत आणायचं आहे. तुमचा जो स्टॉप लॉस आहे तो या कॅन्डल पर्यंत आणायचा आहे. ओके त्या कॅन्डल पर्यंत म्हणजे 145 पर्यंत आणायचं आहे आणि 145 तुमचा स्टॉप लॉस असेल 153 पर्यंत गेलेले आहे. एक ही जर कॅन्डल 153 च्या वरती ग्रो झाली तर ह्या कॅन्डलचा तुमचा स्टॉप लॉस जो असेल तो 147 चा ट्रेल होईल. ओके तर कॅन्डल वरती गेल्यानंतर आणि कोणाला उडवायचं त्यांनी आता उडवू शकता. टार्गेट पर्यंत जायचे वेट करू नका. 155 चा टार्गेट आहे जरी नाही गेलं तरी तुम्ही उडवून घ्या आणि जरी त्यांना कोणाला सेफ करायचं आहे माझ्यासोबत जे सेफ करणार आहे त्यांच्यासाठी त्यांनी वेट करा. ओके येस हा जो आहे तो तुमचा स्टॉप लॉस आता सध्याचा. ओके येस कॅन्डल जी आपली वरती क्लोज झालेली आहे त्याच्यामुळे आपण काय करतो स्टॉप लॉस जो आहे तो वरती घेऊन जातो. कुठपर्यंत घेऊन जातो आपण स्टॉप लॉस जर पहिला टार्गेट आपले हिट झालेले आपण काय करणार आहे आता स्टॉप लॉस जो आहे ते 147 ला घेऊन जाणार आहे आणि 50% क्वांटिटी जी आहे आपण इथं बुक केलेली आहे 155 ला. ओके 50% क्वांटिटी जी आहे आपली 155 ला बुक केलेली आहे 50% आपण 147 चा वेट करतोय. ओके याचा ट्रेल करत राहायचं आहे आणि जे टार्गेट आहे कंप्लीट केल्याशिवाय आपण ते नाही करायचं. ओके सगळ्यांचा 147 चा स्टॉप लॉस पाहिजे उरलेले 50% अमाऊंटचा. ओके 50% ऑफ क्वांटिटीचा. येस 160 ला रीच केल्यानंतर उरलेली क्वांटिटी तुम्ही एक्झिट केली तरी चालून जाईल. म्हणजे आपण वेट करू ट्रेल जिथपर्यंत होते तिथपर्यंत करण्याचा प्रयत्न करतोय आपण तिथपर्यंत आपण त्याला ट्रेल करून घेऊया.
तर एक काम करूया आपण आता, ही पण कॅन्डल चांगली टाकलेली आहे, तर त्या कॅन्डलच्या खालचा स्टॉप लॉस आपण ट्रेल करूया. जस्ट 150चा स्टॉप लॉस सगळ्यांनी ट्रेल करायचा उरलेल्या. 160चं पण टार्गेट डन झालेले, तर कुणाला 160च्या टार्गेट वरती जरी उडवायचं असेल तरी उडवू शकता. वेट करायचं असेल तर त्याच कॅन्डलचा तुम्हाला परत स्टॉप लॉस ठेवावा लागेल. ओके, आय थिंक मला वाटते की सगळ्यांनी बुक केलं तरी चालून जाईल, नो इश्यू. यस 163 पर्यंत गेलेले आहे. यस, तुम्हाला ह्याच कॅन्डलचा लो येणार आहे, तोपर्यंत वेट करा. गेला 167, 168. ओके, वेट करा, ह्याच कॅन्डलचा तुमचा स्टॉप लॉस ट्रेल होऊन तिथपर्यंत येणार. ओके, 156चा तुमचा स्टॉप लॉस येईल. 134 पासून चालू केलेलं आपण, 134 ची एंट्री होती आपली. ओके, नाही काढलं तरी चालेल. येस येस, सगळ्यांनी काढायचे, त्याच्यावरती कोणीच ठेवायचं नाही. 160च्या खाली आता कोणच नको, सगळ्यांनी इथं उडवले तरी चालतील. ओके, टार्गेट डन झालेले. 160च्या खाली म्हणजे कोणच नको. 160 ज्यांनी उडवले नाही त्यांनी स्टॉप लॉस ट्रेल करून 160 पर्यंत घेऊन जा. ओके, हा तुमचा स्टॉप लॉस असेल आता शेवटचा 160चा, आणि तुम्ही ज्या इथे घेऊन जायचे. येस, अदरवाईज कोणीच नाही. येस, तुमचा जे स्टॉप लॉस आहे तो तुमचा 160चा असेल.